नमस्कार. माझे नाव सारिका. ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक खूप 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 स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला थँक्स बोलते, कारण तुमचा खूप छान प्रोत्साहन प्रतिसाद जो येतो त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद. आज आपण परत एक छान असं फूल बनवणार आहोत. हे आपण सफेद शेवंती बनवणार आहोत. हे जितकं सुंदर दिसतंय ना, तितकंच सहज आणि सोपं बनवण्यासारखं आहे. बघा किती छान दिसतंय हे सफेद शेवंती. हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. हे फूल देखील आपण अशाच प्रकारे झेंडूची फुलं देखील बनवलेली आहेत. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे गुलाब फूल कसे बनवायचे त्याचं देखील तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे मोगऱ्याची फुलं कशी बनवायची त्याचं देखील तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आज आपण हे शेवंती कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे जी मी सफेद बनवले तसंच तुम्ही सेम पिवळ्या कलरचं देखील बनवू शकता. त्यासाठी लागणार आहे मला 1.75 mm ची ही जी सुई आहे रेग्युलर, ती मी वापरणार आहे. उलन आपल्याला पूर्ण अटॅच करण्यासाठी मी एक जाड सुई जी मिळते आपल्याला, ती आपण घेणार आहोत. एक सफेद कलरची उलन मी घेतलेली आहे. 4 प्लाय उलन आहे ही. आणि ह्याचे जे परागकण आहेत ते दाखवण्यासाठी मी पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. हा अगदी आपल्याला थोडाच लागणार आहे. जो सेंटरला वापरला आहे तो. एक कैची आपल्याला लागणार आहे. चला मग आपण त्याची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला मॅजिक रिंग म्हणजे काय, ज्या रिंगमध्ये आपण काही गाठ न मारता आपण त्याच्यात प्रोजेक्ट बनवायचं असतं. आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याचा दोरा खेचून घ्यायचा आहे. मॅजिक रिंग बनवताना बघा, मी उजव्या हाताने ह्या 2 बोटांनी मी हा दोरा पकडून ठेवला आहे. त्यानंतर हा फक्त दोरा गोल फिरवून मी पकडलेला आहे. त्यानंतर आपण हे बघा, फक्त हा दोरा जो आहे असं करून घ्यायचं आहे आपण. त्यानंतर या सर्कल मधून आपल्याला सुईमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एक गाठ मारायची. गाठ म्हणजेच एक चेन घ्यायची. आता आपल्याला हा जो प्रोजेक्ट बनवायचा आहे, मी हे फूल जरा बऱ्यापैकी मोठंच ठेवलंय. तुम्ही लहान देखील ठेवू शकता, पण दिसायला हे छान देखील वाटतं. तर ते आपण कसं बनवायचं आहे, सर्वप्रथम आपण 9 साखळ्या घ्यायच्या. पहिली तर साखळी घेतली आपण म्हणजेच गाठ. 2 3 4 5 6 7 8 9 साखळ्या घेतल्या आपण. 9 साखळ्या घेतल्यानंतर आपण पहिली साखळी स्किप करून बाकीच्या प्रत्येक साखळीवरती एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे आपल्याला. प्रत्येक साखळीवरती एक सिंगल क्रोशे, म्हणजे एकूण आपले हे 8 सिंगल क्रोशेचं आपलं एक पाखळी बनणार आहे. असं प्रत्येक साखळीवरती आपल्याला एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. हे बघा, ही झाली आता आपली एक पाखळी तयार झाली आहे. त्यानंतर आपला हा जो सर्कल आहे त्या सर्कलमध्येच एक स्लिप स्टिच घ्यायचं. स्लिप स्टिच म्हणजे सरकता खांब. परत आपल्याला 9 साखळ्या करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. ही झाली आपण दुसरी पाकळी बनवतोय. सेम तसंच पहिली साखळी स्किप करून सलग 8 साखळ्यांमध्ये आपल्याला 8 वेळा सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. आठ साखळ्यांमध्ये 8 वेळा सिंगल क्रोशे.
ही झाली दुसरी पाकळी, ती देखील आपण ह्या सर्कलमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करणार आहोत. अशाच प्रकारे आता आपण ही तिसरी देखील पाकळी बनवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे मी ह्या आपण किती पाकळ्या बनवायच्या आहेत, एकूण 9 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. या 1 2 आता ही तिसरी. अशा प्रकारे ह्या सर्कलमध्ये आपण ही जी मॅजिक रिंग घेतलेली आहे त्या सर्कलमध्ये आता आपल्याला हे असे आपल्याला एकूण 9 पाकळ्या येणार आहेत. त्या मी कंप्लीट करते आणि मग पुढे कसं बनवायचं तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि ही मॅजिक रिंगचा आपला हा जो दोरा होता तो आपण खेचून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला टाईट पाहिजे तेवढा खेचून घ्यायचा आपण तो. त्यानंतर आपण इथून जी पहिली आपली जी साखळी घातली होती, ही जी पहिली साखळी घातली होती त्यामध्ये आता आपल्याला हे बघा पहिली साखळी घातली होती त्यामध्ये आपण आता परत एक एक स्लिप स्टिच करत जाणार आहोत. म्हणजे प्रत्येक आपल्याला जी लूप मिळत आहेत बॉर्डर्सचे, त्या प्रत्येक बॉर्डरमध्ये आपण स्लिप स्टिच करत जाणार आहोत. स्लिप स्टिच म्हणजे काय, सरकता खांब, जेणेकरून ही पाकळी आपली एक भक्कम दिसणार आहे. फक्त सरकता खांब करायचा आहे. म्हणजे स्लिप स्टिच करताना बघा काय करते, जो लूप दिसतो त्या लूपमध्ये सुई टाकलेली आहे, दोरा काढून आपल्या सुईच्या दोऱ्यामधून काढून घ्यायचा आहे. हा झाला सरकता खांब. मुका खांब नाही तर सरकता खांब करायचंय. बघा सुईमधून दोरा घेतला मी, दोऱ्यातून काढला, परत सुईतून दोरा घेतला आहे, दोऱ्यातून काढलाय, सुईमधून दोरा घेतलाय, दोऱ्यातून काढला. आता परत तसंच आपण आता इथे देखील तसंच फिरवून आणायचं आहे. इथे पण सेम तसंच करायचं आहे. हे 2 लूप आता हे जे आहे ते प्रत्येक 2 लूप घ्यायचे आहेत. सुईतून दोरा घ्यायचा आहे, काढायचंय. हे सरकता खांब बोलतात ह्याला आपण. हे आता करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण गोल प्रत्येक पाकळीला आपण तसंच करून घ्यायचं आहे. हे लूप मधून टाकून दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर ही दुसरी पाकळी, दुसऱ्या पाकळीला तसंच सेम अटॅच करायचं आहे. पहिला जो पहिली जी चेन होती त्या चेन मधून सरकता खांब, दुसऱ्या चेन मधून सरकता खांब, असं प्रत्येक चेन मधून आता आपल्याला हे सरकते खांब करून घ्यायचे आहेत. म्हणजे एक पाकळी आपली भक्कम दिसणार आहे. हे बघा ह्या पाकळीमध्ये आणि ह्या पाकळीत किती फरक आहे ना. ही किती आपली बारीक आहे आणि ही किती मस्त जाड अशी झाली आणि त्याच्यामध्ये अशी एक रेष दिसते, जेणेकरून पाकळी पूर्ण बाहेर फुलली जाते. ही बघा ह्या पाकळीला सरळ आहे तर ही पाकळी आपली फुलून बाहेर जाते. आपण एक एक सरकते खांब केल्यामुळे, स्लिप स्टिच केल्यामुळे त्याला हा प्रकार आपला दिसतो आणि तो छान दिसतो. बघा ह्या पाकळीत आणि ह्या पाकळीत हाच फरक आहे. त्यामुळे आपल्याला सरकता खांब करून घ्यायचा आहे. प्रत्येक पाकळीमध्ये स्लिप स्टिच करत जायचं आहे. अशा प्रकारे हे मी 9वीच्या 9वी पाकळी करून घेते आणि तुम्हाला पुढे दाखवते कसं बनवायचं. अशा प्रकारे हे पूर्ण राऊंड मी इथपर्यंत कंप्लीट करते. अशा प्रकारे आपण हे 9 पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत.
त्यानंतर आता आपण हे जॉईंट करायचं आहे इथे. पहिल्याच जो गॅप दिसतो तिथे आपण एक साखळी देऊन प्रोजेक्ट घट्ट करून घ्यायचं आणि काही अंतरावरती आपण हा दोरा आपण नंतर सुई करणार आहोत. हे अशा प्रकारे आपली जो खालचा जो बेस आहे तो आपला तयार झालेला आहे. हे बॅक साइड आहे आणि हे फ्रंट साइड आहे. हे बघा अशा प्रकारे आपली ही फुलं दिसणार आहेत. आता आपल्याला हे परागकण कसं बनवायचं आणि हे बाकीच्या पाकळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आपण. त्यासाठी आता आपण पिवळ्या कलरचा वापर करणार आहोत. आता आपण परागकण बनवायला घेऊया. परागकण बनवण्यासाठी मी पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर आपल्याला एकूण 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 3 साखळ्या केल्या आपण. त्यानंतर पहिली साखळी स्किप करायची. पहिली साखळी सोडून दुसऱ्या साखळीवरती एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं. त्याच्या दुसऱ्या साखळीवरती एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं. हे अशा प्रकारे आपला हा एक परागकणचा जो आपल्याला जो भाग आहे तो दिसणार आहे. त्यानंतर परत 3 साखळ्या 1 2 3 परत तसंच करायचंय. पहिली साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, त्याच्या दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. हे आता झाले 2. परत 3 साखळ्या 1 2 3. सेम तसंच पहिली साखळी स्किप करून दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. हे अशा प्रकारे आपले वाढत जाणार आहे. परत 3 साखळ्या 1 2 3. सेम तसंच पहिली साखळी स्किप करून दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. परत 3 साखळ्या 1 2 3. पहिली साखळी स्किप करून बाजूच्या दोन्ही सलग एक एक साखळ्यांवरती एक एक सिंगल क्रोशे. असे आपण हे किती बनवले आहेत? 1 2 3 4 5. अजून आपण 2 बनवायचे आहेत. हे आपण 5 बनवलेले आहेत. 1 2 3 4 5. अजून 2 बनवून घेऊया आपण. 1 2 3. पहिली साखळी स्किप करून बाजूच्या दोन्ही सलग साखळ्यांवरती एक एक सिंगल क्रोशे. हे अशा प्रकारे आपण झाले. आपले 6 झाले. अजून एक बनवून घेऊया. त्यानंतर एक साखळी द्यायची. एक साखळी दिल्यानंतर आता बघा फक्त आपण हे जे प्रत्येक हे बघा आपण आता हे जे बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये एक एक गॅप मिळतो. तिथे आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेऊया आपण. हे बघा जो गॅप मिळतो ना आपल्याला लूप मिळतो एक एक, त्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचे. अशा प्रकारे हे जे गॅप मिळत आहेत त्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचे. एक साखळी देऊन प्रोजेक्ट घट्ट करून घ्यायचं आहे आणि काही अंतरात आपण कापून घ्यायचं आहे. हे दोरा खेचून घ्यायचा. हे अशा प्रकारे आपण हे बनवून घेतलेलं आहे. परागकण आपले
आता आपण जिथे दोरा कापला आहे तिथे नाही, तर जिथे आपण शेवटचा जो शेवटचा जो 7वा आपण परागकण बनवला होता तिथेच आता आपण सफेद दोरा जॉईन करूया. एक सर्वप्रथम आपण गाठ मारून घ्यायची. जिथे आपण 7वं जे आपण परागकण बनवलं होतं त्याच्या खालचं सिंगल क्रोशे नाही, तर वरचा जो आपला प्रोजेक्ट होता, तिसरी चेन होती बरोबर, तिथे आपण सुईमध्ये दोरा आपण अटॅच करायचा आहे. दोरा जॉईन केल्यानंतर आता आपल्याला इथे आपण 3 साखळ्या दिल्या होत्या, इथे आपल्याला 5 साखळ्या द्यायच्या आहेत. 1 2 3 4 5. 5वी साखळी स्किप करायची म्हणजे सोडून द्यायची. त्याच्या सलग 4 साखळ्यांवरती एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. सलग 4 साखळ्यांवरती एक एक सिंगल क्रोशे. परत 1 2 3 4 5 परत साखळ्या केल्या. आता हे कसं आपण बनवत आलेले आहोत 3-3 साखळ्या देऊन, तसं सेम आता आपण इथे 5-5 साखळ्या देऊन पहिली साखळी स्किप करून हे देखील प्रोजेक्ट बनवून घ्यायचं आहे. 1 2 3 आणि ही शेवटची 4. अशा प्रकारे हे 2 झाले, 2 पाकळ्या झाल्या. परत 5 1 2 3 4 5. सेम तसंच पहिली साखळी स्किप करून सलग 4ही साखळ्यांवरती एक एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपण हे किती पाकळ्या केल्या? 1 2 3 अशा आपण एकूण 9 पाकळ्या करून घेणार आहोत. सेम तसंच बघा, परत एकदा दाखवते. ही आपली साखळी कशी वाढत जाते तुम्हाला दाखवते. आपण इथे जे आले त्यानंतर परत ती 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5. पहिली साखळी सोडायची, बाकीच्या 4ही साखळ्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचे. अशा प्रकारे आपण हे 4 पाकळ्या केल्या, अजून 5 पाकळ्या करूया, मग तुम्हाला पुढे दाखवते कसं बनवायचं. अशा प्रकारे आपण हे 5 साखळ्यांचं म्हणजे 4 सिंगल क्रोशेचं आपण हे 9 पाकळ्या करून घेतल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 पाकळ्या करून घेतल्या. त्यानंतर परत आता आपण इथे 5 साखळ्या घेतल्या. आपल्याला पुढे बनवायचं आहे. पुढे बनवण्यासाठी आता आपण इथे 5 साखळ्या घेतल्या, तर इथे आपल्याला एकूण 6 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 साखळ्या घेतल्या. पहिली साखळी स्किप करून म्हणजे सोडून सलग 5 साखळ्यांवरती आता सिंगल क्रोशे एक एक करून घ्यायचं आहे. जसं आपण इथे बनवलं सेम तसंच बनवायचं आहे. 5 साखळ्यांवरती आता आपल्याला एक एक सिंगल क्रोशे. म्हणजे ही पाकळी या पाकळीपेक्षा थोडी मोठी आहे. हे बघा, या पाकळीपेक्षा ही पाकळी थोडी मोठी आहे. अशा प्रकारे आपल्या पाकळी वाढवायची. ही आता 1 2 3 4 5 6. परत पहिली साखळी स्किप करून बाकीच्या सलग 5 साखळ्यांवरती एक एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे ह्या देखील आपण 9 पाकळ्या करून घेणार आहोत. ही झाली दुसरी पाकळी. परत तिसरी पाकळी 1 2 3 4 5 6. पहिली साखळी स्किप करून सलग 5 साखळ्यांवरती 5 सिंगल क्रोशे म्हणजे 5 बुके खांब असे आपण बनवून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे ह्या देखील पाकळ्या आपण 9 करून घ्यायच्या आहेत.
ह्या देखील पाकळ्या आपण 9 करून घेऊया. अशा प्रकारे आपण 5 साखळ्या, बघा पहिल्या 3 साखळ्या, 5 साखळ्या आणि 6 साखळ्या असं आपण प्रोजेक्ट करून घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे दिसणार आहे. त्यानंतर आता आपल्याला 7 साखळ्यांचा करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. आता परत 7 साखळ्यांचे आपले एकूण किती येणार आहे? 6 येणार आहेत. पहिली सोडायची, दुसऱ्या प्रत्येक साखळीवरती एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. खूप सोपं प्रोजेक्ट आहे. तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा तुम्हाला नक्कीच समजून येणार आहे. हे अशा प्रकारे ही देखील पाकळी आपण, अशा पाकळ्या देखील ह्या आपण, हे बघा ह्याच्याशी किती मोठी आहे बघा. थोडा थोडा फरक आहे, जास्त जास्त फरक नाही घ्यायचा आपल्याला, थोडा थोडाच फरक घ्यायचा आहे. अशा प्रकारे ह्या देखील पाकळ्या आपण 9 करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7. 7 साखळ्या सोडल्या. पहिली साखळी सोडून दुसऱ्या प्रत्येक 6 साखळींवरती एक एक सिंगल क्रोशे, अशा आपण एकूण 9 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. ह्या देखील, ह्या 9 पाकळ्या पूर्ण केल्या तर तुम्हाला दाखवते प्रोजेक्ट पुढे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. हे एवढे करून अशा प्रकारे आपण पिवळ्या कलरचे आपण 7, सफेद पहिले 5 खांबांचे 9, 6 खांबांचे 9 आणि 7 खांबांचे 9 अशा प्रकारे आपण हे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण इथे कसं पिवळ्या कलरला आपण एक एक सिंगल क्रोशे खाली करून घेतलेलं, तसं आपण इथे देखील एक एक सिंगल क्रोशे खाली करून घ्यायचं आहे. एक चेन द्यायची आणि प्रत्येक जो लूप मिळतो आपल्याला, हा बघा प्रत्येक लूप मध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. हे असं आपण पूर्ण सिंगल सिंगल क्रोशे करून घेऊया प्रत्येक लूप मध्ये. अशा प्रकारे प्रत्येक सिंगल क्रोशेवरती एक एक लूप करून घ्यायचं आपण इथपर्यंत. अशा प्रकारे आपण ही देखील आपण सिंगल क्रोशेची लाईन कंप्लीट केलेली आहे. हा शेवटचा सिंगल क्रोशे आणि हे जे येलो कलर सिंगल क्रोशे होता त्याला पहिलाच स्लिप स्टिचने जॉईन करून एक साखळी देऊन आपण प्रोजेक्ट घट्ट करून घेऊया. काही अंतर ते आपण हा दोरा कापून घेऊया. परत आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि इथून पाठीमागून, इथून नाही ते इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 ही जी आपण 7 साखळ्यांची जी पाकळी केली होती ना, म्हणजे 6 सिंगल क्रोशे भेटलेले, त्याच्यावरती करायचा आहे आपल्याला प्रोजेक्ट. या दोघांच्या मध्ये जो आपल्याला दोरा लूप मिळतो त्या लूप मधून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. एक चेन दिली मी. ह्या आपल्याला पाकळ्यांमध्ये नाही तर ह्या पाकळ्यापासून हे 9 फक्त पाकळ्या आपल्याला करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण इथे एक साखळी घेतली. त्यानंतर आता आपण हा जो प्रोजेक्ट बनवला होता ना, आपण इथे कसं प्रत्येक ह्याला आपण स्लिप स्टिचने जॉईन केलं होतं, तसंच आता इथे देखील आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक स्लिप स्टिच करत जायचं आहे. म्हणजे ही शेवटची जी पाकळी आहे ती आपली एकदम उठाव दिसणार आहे आणि त्याच्या आधीच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला एकदम पातळ दिसणार आहेत आणि ह्या एकदम जरा भरीव म्हणजे पूर्ण फुललेल्या पाकळ्या दिसणार आहेत. अशा प्रकारे आपण प्रत्येक ह्याला स्लिप स्टिच करून घेणार आहोत.
अशा आपण एकूण 9 ह्या ज्या पाकळ्या आपल्या आहेत शेवटच्या त्यांना आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. हे फूल आपण रुखवातीमध्ये किंवा देवासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वापर करू शकणार आहोत. एखाद्या पर्स आपण बनवलं त्यासाठी किंवा लहान मुलींच्या हेअरबँडला आपण लावू शकतो, बो पिनला लावू शकतो आपण. हे खूप सुंदर वाटणार आहे. हे अशा प्रकारे हे 9 आपण स्लिप स्टिचने म्हणजे सरकता खांब आपण घेऊन हे पूर्ण प्रोजेक्ट करणार आहोत. एवढा पूर्ण 9 पाकळ्या, आधीच्या पाकळ्या नाही तर फक्त ह्या शेवटच्या 9 पाकळ्याच आपण करून घेणार आहोत तशा. हे अशा प्रकारे ह्या 9 पाकळ्या मी करून घेते. तर आपण हे शेवटचे 9 आपले जे आपण स्लिप स्टिच आपण करून घेतलेला आहे. त्यानंतर काही अंतरात आपण हा दोरा कापून घ्यायचा आहे. हा दोरा जर आपण जास्त कापून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे विणायला बरं पडणार आहे. आता आपण हे प्रोजेक्ट ह्या फुलाला आपण जॉईन करायचं आहे. त्यासाठी आता आपण हे बघा हे असं आतमध्ये घेत जायचं. हे जेवढं आपण घट्ट घेणार तेवढं आपण पराक्कण घट्ट घ्यायचं आपण. अशा प्रकारे. त्यानंतर ही जी 9 पाकळ्या आहेत त्याच्यानंतरच्या खालून आपल्याला हा बेस स्ट्रेट ठेवायचा आहे ना. आपण एकदम असं गुलाबाला कसं वरवर घेतो तसं नाही घ्यायचंय. खालचा हा बेस एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे. हे अशा प्रकारे आपण हे गोल फिरवत राहायचं. एकावरती एकच ठेवायचं आहे हे आपण. हे अशा प्रकारे आपण या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे आपण हे बघा मी सरळ ठेवलेलं आहे. हे एकावरती एक नाही तर सरळ ठेवून आपण आता हे प्रोजेक्ट करून घ्यायचं आहे. प्रत्येक पाकळी आपल्याला जी दिसते ती आपण गाठ मारून घेत जायची आहे. सुईमध्ये घेऊन प्रत्येक लेयर घ्यायचा आहे. प्रकारे आपण हे बनवून घेतलेलं आहे. आता आपण हा फूल त्याला अटॅच करायचा आहे. फूल अटॅच करताना ह्या 2 पाकळ्याच्या मध्ये ही पाकळी यायला पाहिजे आपली. हे बघा अशा प्रकारे आपण अटॅच करायचे आणि त्यानंतर हा दोरा इथून खेचून घ्यायचंय. अशा प्रकारे आपण आता हे बॅकने अटॅच करायचं आहे. फक्त एक एक पाकळी आपण 2 पाकळ्यांच्या मध्ये आपली ही एक पाकळी यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ही अटॅच करायची आहे. फक्त ह्या 2 पाकळ्यांमध्येच घेते मी, पूर्ण प्रोजेक्टला घेत नाहीये. बघा अशा प्रकारे आपण हे अटॅच करून घ्यायचंय. पूर्ण गोल आपण करून घ्यायचं हे प्रकार फूल.
त्यानंतर अशा प्रकारे आपले हे जे 2 उरलेले दोरे आहेत ते आपण गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे आपलं हे सफेद शेवंती तयार झालेलं आहे. किती सुंदर वाटतं आणि किती बहरलेलं वाटतंय ते बघा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग, धन्यवाद.